साईड वर आलेत ते बघण्यासाठी कसं चाललंय काय चाललंय जरा. भेटू. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. आज आहे वेनसडे, बुधवार आहे आणि ओपनिंग जे आहे नॉर्मल गॅप डाऊन आहेत. आणि आज एक्सपायरी बँक निफ्टीची आहे आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी बजेटचा 1 फेब्रुवारी आहे. माहिती असेल ना सगळ्यांना काय आहे. 1 फेब्रुवारी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते भरपूर लोक. आपण एवढी वाट नाही बघितली. बजेट जायची वाट बघत होतो. सेलर जायची पण काय बायर म्हणजे बजेटच्या दिवशी हिरो टू झिरो वाले भरपूर गेम होतील असं त्यांना वाटतं. तसं म्हणत होतो आणि इलेक्शनची पण एक वाट बघतोय. इलेक्शनची तर बघतोय बाय. बजेट वाट यायची पण बघतोय, जायची पण बघतोय, कारण की सेलिंग करायची नंतर परत चालू. या दिवसात बाईंगचा विषय करायचा आता उद्या. बघू काहीतरी करता येईल. ओव्हरनाईट तर नाही आपल्याला आज बघू. काय नाही, स्टॉक तर आता थोडंसं गॅप डाऊन ओपन आहे, त्यामुळे बघू काय होतंय. सध्या तरी पॉझिटिव्ह दिसतंय थोडंफार आपल्याला, पण मे बी 1-2 स्टॉक आज पण बुक होऊ शकतात आणि मे बी एखादी फ्रेश एंट्री पण बनू शकते. ते तुमच्या बरोबर आपल्या लर्निंग ग्रुपवरती शेअर करू. आणि ते परत एकदा सांगतो मी, लर्निंग ग्रुपवरती तुम्हाला ऍड व्हायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एंजलवर आणि ॲपस्टॉक या दोन अकाउंटची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्हाला फ्रीमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे, काहीच करायचं नाही बाकी. ठीक आहे, आणि तुम्ही लर्निंग ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता. चालतंय, भेटू आता डायरेक्ट ब्लॉगमध्येच मित्रांनो. तर ब्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, ब्लॉग चालू केलेला आम्ही 12:33 झालेली आहेत. मला जरा एक्सप्लेनेशन प्लीज द्या रे याचं. ब्लॉग आम्ही चालू केलेला, कुठला स्टॉक बुक केलाय तो सांगा फक्त, बाकी आपण स्टॉक दाखवलेले. तर या ठिकाणी बघू शकता आणि पेट्रोनेटचं घेतलेलं आहे आणि LIC बुक केलेलं आहे. आपण पेट्रोनेट घेतलं नाही कारण खूप डाऊन आलाय पेट्रोनेट. चार्ट वरती मी तुम्हाला सांगितलं. LIC काल जिथं होतं तिथंच आहे ते 1% आपण आधीच बुक केलं. काय झालंय तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण एक स्टॉक आपला बुक केलाय LIC हाऊसिंग फायनान्स, आणि दुसरा एक घेतलेला आहे तो तुम्हाला आपल्या लर्निंग ग्रुप वरतीच कळेल कोणता घेतलाय. सिक्रेट. आणि या ठिकाणी आपली ओव्हरऑल आजच्या होल्डिंग मध्ये किती प्रॉफिट दाखवते, काय विषय केलाय 2 डेज मध्ये 1300 रुपये, ओव्हरऑल 2500 रुपये. म्हणजे ऑलमोस्ट जर आपण विचार केला तर या ठिकाणी मागच्या 4 दिवसात जर तू बघितलं, अरे बघा इकडे कुठे आहेत सगळे, तर मागच्या 4 दिवसात मला वाटते 4-4.5 हजार आता बुक केलेलं आहे आपण. 4.5 केले. एंजल 1 वरती पण केलेले आहेत आपण, आणि ह्याच्यात पण 3-4 स्टॉक बुक केलेले आहेत. LIC कालच झालं असतं, काल झालं 1.5% राहिलं ना. आज पण तिथंच ओपनिंग आहे, 9.10 काढल्यास. आणि त्यात पण असं आहे की FI ने मोठी सेलिंग केली इक्विटीमध्ये, त्यामुळे थोडीशी भीती एक स्टॉक जेवढे होतील तेवढे बुक करायला. बजेट नंतर मे बी एक्सपेक्टेशन खाली जाऊ शकतं असं म्हणतात सगळे महागुरू, आपल्याला माहित नाही अजून. त्यामुळे बघू, जे असेल ते असेल. आपलं अनालिसिस करून आपण घेत जाऊ. आणि आता चाललोय आपण बाहेर चालतंय बँकेत. हा, एक ठिकाणी कुठं काढू ब्लॉक, तिथं काढताय तुला ब्लॉग. बरं चालतंय, चला भेटू मित्रांनो डायरेक्ट तिकडं. आता काय गणेश कुठं आला? माझ्यासोबत आलाय का? तर वॉशिंगला आणली होती गाडी. वॉशिंग झालेली आता आहे का नाही? एक साईडवर काम चालू आहे जरा. गाडी चांगली धुतली पुसायला लावली आपण. शाईन कुठे आपली दाखव. ती शाईन मंगेश व्यवस्थित घेऊन जा. आम्ही आलोच मागणं होय. तिकडे LC थांबले बाई माझे. त्यात टावायचे वय शाईन तिथपर्यंत. तिथनं डायरेक्ट शाईन वरनं उडी तिकडं. चालताच ना. कंपनीचे मॅक कवर काय नाही. आणि काय चाललंय मार्केटमध्ये, दाखवा जरा. काय नाही, मी डायरेक्ट ओव्हरव्ह्यू दाखवतो. आता दुसरं काय दाखवत नाही मी. इकडे सावलीत मित्रांनो थांबा, दोन्ही मोबाईल वेज निफ्टी ब्रो. काय दाखव लवकर. थांबा जरा ओपन करू द्या. हा बघू शकता, हा आपला ओव्हरव्ह्यू आहे. आणि 21,760ला समथिंग मार्केट होतं, 21,670ला. आणि त्यात तिथून जर मार्केट बघितलं तर 21,740, म्हणजे किती पॉईंट झालं मार्केटवरती गेलं? 670 ते 740 670 पॉईंट 70 पॉईंट मार्केटवरती गेलं. अजून पण चाललेलंच आहे वरती. त्यामुळे स्टॉकमध्ये जरी बघितलं ना, जे आपले होते स्टॉक बाकीचे आपण प्रॉफिट बुकिंग तर केलेले, पण यामध्ये जर बघितलं तर एक
1100 रुपयेपर्यंत आहे आणि ओव्हरऑल 2300. मग जास्त होतं ना मग. हा 1300 पर्यंत होतं. ठीक आहे. आणि नवीन स्टॉक जर मी तुम्हाला दाखवला हां तर तो पण गेलाय 110 वरती. त्यामुळे चांगलं चाललंय. त्यामुळे आता काय बोंबलत फिरत ब्लॉग ब्लॉक काढायचं आणि काय हेच साईड सांभाळायची जरा. तिकडे साईड गप्पे साईड सांभाळायची जरा. यार तुम्ही लय घाबरता रे ब्लॉग. कोण खाणार दाखवू का कोण आलंय सांग. दक्षिण कोरियाचे किंग जॉंग उंग यांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी. साईड वर आलेत ते बघण्यासाठी कसं चाललंय काय चाललंय जरा. चालतं काय भेटू. तर मित्रांनो आता 2:10 झालेले आहेत. हां आणि आज काय ना आता घरी चाललो आम्ही. बरं काय रे हसू नका रे. अजून बोल. तू बोला ना. तर आता आम्ही एका ठिकाणावरून आलो आणि तो ब्लॉग बघितला असेल तुम्ही. आणि आता आम्ही एका ठिकाणी आहे. तो ब्लॉग तुम्ही बघताय. आणि बोल रे काय म्हणतो आपण. काय नाही जे झालं तेच LICचं आपण ते बुक केलेलं. LIC आणि हाऊसिंग अजून परत फायनान्स. वरती गेलेलं आहे ते. मार्केट गेलेलं आहे अजून. दाखवते जरा मार्केट वर घेऊन आता साईडच राहिले. दाखव ना ते हे बघू शकता. ठीक आहे. रिटर्न 1400 पर्यंत आता आहेत आपले. 1700 होतं आता. ओव्हरऑल रिटर्न 1700. ते ब्लॉकचे काय म्हणतात त्याला काय शापच म्हणावं लागेल. काय ब्लॉक म्हणतात? काढायचं आता. जाऊ दे जे आहे ते आहे. आता उद्याचा महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी. आमच्यासाठी पण थोडासा आहे म्हणायला. त्यामुळे आता उद्या काय पण होऊ शकतं. व्हॉलॅटिलिटी हाय असणार आहे. इंटरिम बजेट आहे लक्षात ठेवा. मेन बजेट नाही आहे उद्या. इंटरिम बजेट आहे. ठीक आहे. त्यामुळं रिस्क तुम्हाला जेवढी रिस्क घ्यायची तेवढीच घ्या. तेवढीच हा, घ्या. नाहीतर- किती पण पुढे दिसू द्या हा, नाही का मार्केट पळते वगैरे. पळतंय आणि वगैरे. प्रीमियम त्यामुळे- पण भरपूर आहेत त्यामुळे डीके पण भरपूर होणार आहे. हा त्यामुळे बजेट पैसे नका घेऊ. आणि आज कोणाकडून पैसे घेऊ नका. लोन बिन घेऊन उद्या ट्रेडिंग करू नका. आणि 1 लाख असतील तर सगळे 1 लाख लावू नका. 1 लाखातले फक्त 5-6 हजारांनी ट्रेडिंग करा. बाकी ट्रेडिंग करू नका. आणि 10,000 असतील तर 2-3 हजारांनी करा. असं का सांगतोय कारण कॅपिटल पूर्ण यूज नका करू उद्या. चुकून जरी साईडवेज झालं ना प्रीमियम एवढे आहेत आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी ते 0 होणार आहे. त्यामुळे उद्या रिस्क कमी घ्या. एवढंच सांगणं. एवढेच सध्या पॉझिटिव्ह. तर ते काय इन्स्टाला तेच व्हायरल होते हा, की सगळे- बजेट 1चं 2चं 200 होणार आहे. कॉल पुट किंवा दोन्ही दोन्ही घ्या side ला वगैरे वगैरे. आज ठीक आहे नाही, ते त्यांचं बरोबर झालेलं आहे. आहे पहिलं, मागच्या पण वेळेस आता- झालेलं आहे. नाही उद्या पण होईल. फक्त जे विषय काय साईडवेज जर चुकून राहिलं तर इतका बेकार डिक होईल. प्रीमियम एवढे आहेत ना. तेच. आणि एक गोष्ट पण होऊ शकते ज्यावेळेस तुम्ही 10,000 रुपयाचे कॉल पुट घ्याल थोडं ते 5-5 होतील. तुम्ही एक्झिट कराल नंतर 200ला जाईल ते. असं पण होऊ शकतं. त्यामुळे नीट तुमचं आधीच कॅल्क्युलेशन करून ठेवा. टाइम व्यवस्थित जो 10चा 12चा बरोबर. आणि 1चा आहे तो time त्यामुळे फक्त तो टायमिंग व्यवस्थित लक्षात बघून- ठेवा. आणि नीट ट्रेड करा भाई. एवढंच बाकी काय नाही. कमी लॉस घ्या. चलो. प्रॉफिट घ्या जास्त. भेटू चालतंय. भेटू उद्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका. व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.